4 महिन्यातच होत होता हा. पण आता याचा आता ऊ लागला तो. हा 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 होते काय आपलं घरगुती जेवण सगळं सगळे मदत करतात. हा तुला मी बघा चुकून समोर समोर बघला नव्हता आता बघला पण पहिल्यांदा आता बघलाय का कैसा वाटला मी कैसा आहे मस्त वाटलं सगळा हा मस्त आहे ना व्यवस्थित. हे नाथ नारायण वासुदेव. हॅलो गाईस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहोत चांचवडमध्ये. आमच्या बसचा थोडासा प्रॉब्लेम झालेला त्यामुळं रनिंग झाली नाही रात्रभर. सकाळ सकाळी मॉर्निंग व्ह्यू बघा वाव. थोडा लवकर आलेलं तेव्हा लई भारी होता. वाव तो तलाव आहे समोर आणि हा मंदिर आणि डोंगर पाठीमागून काय क्लासी वाटते. सकाळ सकाळ लईच भारी वाटत होता. चला आता अंघोळ वगैरे केली, नाश्ता करूया न जाऊ प्रवासाला सुरुवात करू. नाश्ता आहे का सगळ्यांना लेट मी अंग देऊन कपला. नाश्त्याला आहे चाय आणि पोहा. आईने पण नाश्ता केला वाटतं, सगळ्यांनी नाश्ता केला. मी सगळ्यांना लेट आहे. प्रॉब्लेम क्या आहे अभी ठीक करके देता भाई. रियाची किरणाट तोंडावर घेऊन आता मी वाट बघते बस कवा चालू होईल. वाट बघता मी आज कवा चालू होईल कवा नाही. आतमध्ये जाऊन पहिला ब्लॉग एडिट करते ना अपलोड करते. आता वाजलं 9:21 वडमध्ये चांदवड आहे. चांदवड नाही चांदवड. इथून निघलो आता पुढं प्रवासाला सुरुवात. चला बसलो गाडी. मस्त भजन ऐकत चला. भजन लावलं बाबांनी, भजन लावलं. लवकरच ब्लॉग एडिट वगैरे केलं, अपलोड केलं. आता बघू किती टाइम लागते अपलोडला. 10:30 वाजलं ना. आता निघलो ना मी. जेव्हाला थांबली बस. आता काय थांबली बस. किधर रुके हो भाई. हा जैन कडू काका आणि मी चाललोय काहीतरी चिचाविचा बघू करा. मस्त करवंदा आंबे आंबे काय भेटतं का बघू. मस्त लोकेशन वाटतंय जंगलांचा. आतमध्ये जाऊ तर काय थांबवली नाही. धाब्यावर थांबवली नाही. धाबा आहे का फॅक्टरी आहे. मध्य प्रदेशच्या रस्त्याला निघालो आहोत आम्ही. अजून 17-18 तास लागतील आम्हाला मध्य प्रदेशला पोहोचायला. बिवण करून टोटल 20 तास लागतील नुसतं. उद्या सकाळी एरिया आहे चांगला दिसतोय का नाही आम्हाला. एरिया तर मस्त. इकडे जागा घ्यायची आहे आपल्याला. येईल कोणाकडे जागेवर लक्ष ठेवा. काट्यांनी जायला लागेल. ठेवू तसंच त्यांना वेकर कोणत्या तुझ्या ताब्यात देवायचं. चालता असं पुढं आलो आम्ही. काय आहे खरं काशी बिशी लावली वाटतं. ते साईडला काशी लावली आणि योकांनाचं झाडाय. मी हात नाही लाव. कोयली बिली लागली मग रातभर खाजवत राहायची पेरे. खाली बघून चालू दे. काय आपण जनावर असू शकतं या टासक्यान चावा मारायचा रसल. आज दिवसभर आमचा प्रवास आहे बोलल्यावर नुसता हिंडत राहायचा. काही बी रस्त्यात बघायला भेटेल त्या बघून घ्यावाचं. आयुष्य जगाचा नुसतं बसमध्ये आलो म्हणून बसमध्येच नाही राहायचं. अखरं काय काटेरी झारा लावली नाही काटा भरती ना आपले. हा आपली इकडे पण आहेत. हा मग ते नाही कापसाची झारा लावली वाटतं ना. हा कापसाचीच झारा ती. एक नंबर. जंगलान भटाकलून डायरेक्ट मॅन वर्सेस नाईक. पहिले आपले वायशी वय घालीत ना काट्यांची शेताभोवतले. कापूस का झाड का कापूस आहे का. काकी इथं आहे. काकीला इथरू कैसा कापसाचं झाड असतं कैसा बघूया. तुम्हाला पण दाखवतोय कुठल्या कापसा पद्धतीने तयार होते. हा काय पद्धत आहे काय. हे कापसाचा फुल असतं असं. त्याच्यानंतर तो कापूस येतोय. अशा प्रकारे कापूस येतो बघा तुम्ही. बोंडा दाखव. ही कापसाची बोंड. ही कापसाची फळं असतात. तो नंतर खुलला ना का त्याच्या आतमध्ये कापूस असतं. झाडं येईल. कशी लावतात कसा प्रोसेस आहे ती सांगा. पाणी किती वेळ देता. म्हणजे कसा काय असतं प्रोसेस काय सांगा आम्हाला थोडंसं. पाणी भरा पण वरल्या पाण्यावरच येते जास्त. हा म्हणजे तुम्ही असं पाणी वगैरे देत नाही. देतो हा पण मग ते सांगा दाखवा कसा असतं कापूस. दाखवा जरा. पहिल्यांदा बघतोय मी. असं मस्त वाटतंय का. अशा प्रकारे कापसाची शेती होतं ना. म्हणजे किती टाइम लागतं एका कापूस उगाला. एक कापूस उगाला असा फलातून बाहेर किती तयार निघाला. होत झाड. या आता गंज 8 महिने झाले याला. 8 महिने का. हा 8 आता यात- महिन्यातून कापूस तयार होतोय. हा नाही 4 महिन्यातच होत होता हा पण आता याचा आता ऊ लागला तो. हा 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 काही कू लागला. 4 महिन्यात तयार होतोय. हा अच्छा अच्छा. 5व्या-6व्या महिन्यामध्ये याचायला येतो. हा, आता आम्ही कोणत्या एरियामध्ये आहो. कुठल्या एरियामध्ये. तुमचा गाव आहे. आमचं धुळ्या तालुक्यात. धुल्या तालुक्यात आलो ना आता आम्ही. स्वतःची शेती आहे का. हा किती वर्षाला उत्पन्न निघतं. काय ते गण मजुरी लागत. मजुरी जास्त वाढून गेली. हा, हा. हा आता यंदा
60,000ची झाली, 50,000 रुपये भांडवल लागलं. हा आणि घरनी करणार काहीच नाही आखो. त्याच मेहनत केलेली फुकट जाते. फुकट गेली. वाटलं म्हणजे कापसाची शेती, कापसाची मिक्स करतो. काकीशी बोलून थोडीशी कापसाबद्दल माहिती भेटली आम्हाला. आणि आता चला आमचं जेवण रांधताना जाऊ न बघू कसा काय सीन. 2 एकरमध्ये लावलेला कापूस आहे. आपल्याला वाटतं शेतकऱ्याचा फायदा आहे काय नाही, पण कवा कवा नुकसान होतं. पीक नाही आहे, पाऊस नाही पडत, त्यामुळे लय नुकसान होतं. आणि एक काट्यांशी आम्हाला पार करायचं आहे. डेंजर सीन आहे. कापूस बघून आलो आता. आहे आमचं जेवण रेडी होतं काय, आपलं घरगुती जेवण सगळं. सगळे मदत करताना वाटतं जेवण बांधायला. काय काही नाश्ता करतं का डायरेक्ट जेवायचा? डायरेक्ट जेवण ना. दुपारचं 12:30 वाजल्यानं मी चहा घेतला बिवायला. काय चहा, पण भूक लागली मारण्याची. आय वलग बिलग सांग सगळी जुनी बिने काय. आयो बोललं नाही, नंतर बोलशील मग. पहिल्यापासून आमचे बाप आजूशी आमची ओळखी होत्या. मग तो अजून चाललाय ना आता आमचा. आता माझ्याशी करून दिली अजून चालेल मग. अजून चालेल. माझी पोरा सांगायची तुझं नाव. हा तुला मी नाही बघा, चुकून समोर समोर बघला नव्हता. आता बघला पण पहिल्यांदा. आता बघलाय का? कैसा वाटला मी कैसा आहे? मस्त वाटलं सगळं. हा मस्त आहे ना. व्यवस्थित अगदी. चालेल हा. थँक्यू. Thank you. जेवायला रेडी झालं काहीच. आणि जेवायला मस्त वरण भात, भाजी, जलेबी, पापड, लोणचा. हो हो क्रेझी. फुल जेवायला काय चांगलं आहे वाटतंय. मटन चिकन खावापेक्षा या खाल्लेलं बरं काय. वरण भात, भाजी, चवलीची भाजी, लोणचा, जलेबी, पापड. आता मस्त जेवतो काय. मजेदार मजेदार बाई. तोंडाला पाणी सुटलं. चिकन बिकन खावापेक्षा या बरं आहे. मस्त आराम आहे. मस्त सगळी जेवतात. प्रवास सुखाचा चाललाय. जेवली मस्त. आता गाडी डायरेक्ट झोपेल. सगळ्यात पहिला जेवलो मी. बाई चला आता तुम्हाला आमचं शीट नाही दाखवलं का. तो बघा यो आमचं शीट आहे. असं वरती पण प्रत्येकाला आहे. वरती आईला चरायला उतरायला जमला नसता जास्त, त्यामुळं आम्ही खालचाच शीट मागला. यो मस्त आईने चादर वगैरे टाकली. प्रॉपर आहे एकदम. प्रॉपर झोपून आरामात होते सगळं. आता जेवलोय ना आलो शीटवर जरा रेस्ट करते. राजेश्वरी माँ बड़ी बिजासन माता के पास आए हम. धाम के लिए आए हैं. सो आता मी महाराष्ट्राचं शेवटचं मंदिर आहे ना इथे आलो. याच्यानंतर MP चालू होईल, मध्य प्रदेश. वाव काय व्ह्यू आहे यार. एकदम थंडावा सुटली नावर. भारी वाटते का नाही. एक नंबर यार, एक नंबर. चला दर्शन करूया पहिला मंदिरात जाऊन. दर्शन आलं. लई मोठी लाईन लागत असेल या. और बॅरिगेट लावलं. हां लई मोठी लाईन लागत असेल. पण आता आम्ही आलो कोण नाही. मस्त दर्शन भेटेल. चला मस्त दर्शन झाला. एक नंबर. पंडितजी डेंजर झोपलाय. माता राणीचं दर्शन झाला आणि श्रीराम दरबार आहे. चला दर्शन करूया. वाव भारी. तू आलतीस काय या. आय पण आलेली आहे. सगळीकडे फिरलेली आहे. पण आलेली आहे. चला दर्शन करूया आतमध्ये. श्रीरामाचं दर्शन झालं आणि मारुतीचं कसं राहील. चला मारुतीच्या मंदिरात चला. वाव हो हो. जय श्रीराम.
प्रसन्न झालं डायरेक्ट. काय मन प्रसन्न, आवरा भारी बघून. वा एक नंबर खुश झालो खुश. तशी एवढी एनर्जी पॉझिटिव्ह आहे ना, वा बोलूच नाही शकत. एक नंबर. आई काय गेली काय पुरच पळाली. आता दर्शन वगैरे झाला, चाय पिवाला या किंवा बाजार आहे, खरेदी करू शकता काही पण. चहा पिऊया. हाँ चाय मिल जाता तो मज़ा ही आ जाता. एक चाय. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण हरी पाठच्या. रात्रीचे 7:15 वाजलं ना आता. आणि आता मी थांबलो मध्य प्रदेशमध्ये कुठंतरी रस्त्यान. आई नमस्कार. जेवण बनवाला मस्त थंडी फुल आहे काय तरी मी बघा शर्टलेस. आपलं काही टेन्शन नाही. आपण लोखंडाची नाही कात्री. तुला थंडी नाही बोलल्यावर थंडी काय यात आवरा सहन शक्ती. आता यंग ब्लड आहे. आणि मला चॉकलेट दिला थँक्यू. काय हा बरोबर आहे. थँक्यू. चला पुरी बोलतात टाकली का व्हिडिओ बोलतं रोज टाकू. माहिती नाही बरं टाकली. टाकल्या ना घेऊ आता. हा. असते बोला कोण दे. या या या. बाबा सांग आपली ओळख. हा हा. युट्यूब आहे, युट्यूब आम्हाला सब हा. देखेगा. सगळीकडं आपली ओळख सांग आमच्या आजशी. अरे बाबा त्याचा आजोबा माझा चांगला मित्र होता एकदम. हा एकदम काश्मीर. लग्नात काय घडलं ते सांग लग्नाच्या वेळेला. त्याच्या लग्नाच्या वेळेला मी त्या हजर होतो. त्या हा. घराला भांडणं चाललं होणार होती म्हणून त्यावर जवळ उभा राहून ठेवलं मला. त्याला तुझं बाजूला जाऊ नको कुठे यांच्यावर भांडणाच्या होती ना हा पहिल्यांदी. पहिले ते एकदम माझा जुना मित्र, जिवलग मित्र असतात. आमचा बाबा आहे ना आजूच माझा एकदम खास मित्र बाबाचा. माझं नाव शंकर घरत, दिवालेगाव. देवालेगाव. ओके. आमचं जेवण रेडी होतंय. त्याच्या आधी आम्ही चाललो मंदिरात. खाटूश्याम मंदिर आहे अशी. चला खाटूश्याम तुम्हाला नसेल माहिती तर महाभारत बघा मग तुम्हाला समजेल. बरबरीक असतं ना त्यालाच वरदान भेटलं. मंदिराजवळ चाललो. मंदिरात दिंडी आली. लई पब्लिक आहे मंदिरात. बाबा गर्दी बघा फुल भरलाय. काय खाटूश्याम लईच गर्दी आहे बाबा. गर्दी कशामुळे आहे माहिती आहे का? दिंडी आली एकादशी मुलं. एकादशी मुले लोक इकडे जवळपास येतात, दिंडी म्हणून येतात. दिंडी म्हणून दर एकादशीला येतात. हे आता इंदोरमध्ये झालंय. इंदोरमध्ये आलो. हा इंदोरमध्ये आलो तर गर्दी बघा तुम्ही. आरती चालू आहे आता. गर्दी पक्की भरली गर्दी. फुल भरलाय मंदिर. चला गाईच दर्शन करू. दर्शन भेटल का? हा दर्शन भेटला का? सगळ्या जेवायला घेतलाय या. अय जेवस नाही. अय जेवस नाही बरं. हा